हॅलो. अं, मला एक गोष्ट सांगायची आहे. राइट नाऊ एक दिवस काय झालं होतं, की मी सकाळी उठलो. शायद सुट्टीचा दिवस होता आणि मस्त आरामात वगैरे उठलो 8 वाजता वगैरे. आणि मग मला विशालचा कॉल आला. विशाल म्हणे, की आपल्याला महाकाळला जायचं आहे म्हणे. सो चलो लेट्स गो. म्हणजे ॲट दॅट टाईम मला एवढंच माहीत होतं, की त्यावेळेस मी, बादल, पिंटी, वनमॅन, वैभव, विशाल आणि बाकी सगळे पोट्टे वगैरे आपण सगळेजण जाऊ बा आणि मजा करू. बस एवढंच माहित होतं. सो मी तेव्हाच हो म्हणलं, चलो बा लेट्स गो. यस. आणि सुट्टीचा दिवस आहे. सो चलो बा. सो मग मी 11 वाजता गेलो. आम्ही महाकाळीला पोहोचलो. सो तिथे गेल्यावर माहीत पडलं, की तो दिवस दोघांचा एक प्रकारे स्पेशल दिवस आहे. स्पेशल दिवस म्हणजे एक प्रकारे प्रपोजल म्हणजे असतं ना, ते मुलगा मुलगीला प्रपोज करतो और समथिंग लाइक दॅट. सो तसंच ते. म्हणजे त्या दिवशी विशालने श्रुतिकाला प्रपोज केला. नोट करून घे, त्या दिवशी तारीख आहे 26 जानेवारी 2014. या. आणि आजची तारीख आहे 26 जानेवारी 2019. सो इट इज लाइक ऑलमोस्ट 5 वर्ष कंप्लीट झाले आहे. हॅव यू रिअली इमॅजिन का, म्हणजे 5 वर्ष म्हणजे कोणता व्यक्ती कोणा व्यक्तीसोबत 5 वर्ष कसे काय राहू शकतो यार? हां, ठीक आहे, रिलेशनशिपमध्ये गोडवा असते वगैरे, वगैरे. बट गुलाबजामुन आवडला का कंटिन्यू त्याला 5 वर्ष खाल्लंच पाहिजे का? म्हणजे बघ ना. बट देन आय रिअलाइज का यांच्या गुलाबजामुनमध्ये गोडवा तर होताच. ऑफकोर्स गुलाबजामुन म्हणजे गोड तर राहतेच. बट यांच्या गुलाबजामुनमध्ये नाही का एक प्रकारे खारट तिखट फ्लेवर होता. मिठाचा पण फ्लेवर होता. इव्हन तिखटाचा पण फ्लेवर होता. बट फ्लेवर होता, ना की टेस्ट. टेस्ट म्हणजे काय असते, की एक एक हार्ड थिंग इन युअर रेसिपी. हार्ड थिंग म्हणजे कोणती ना कोणतरी गोष्ट ती त्याच्यामध्ये आहे. फ्लेवर म्हणजे ती एक गोष्ट आहे, बट ती एक स्मेल फॉर्मॅटमध्ये आहे. ती केव्हा पण नाहीशी होऊ शकतो. सो गुलाबजाममध्ये खारट तिखटचा एक प्रकारे फ्लेवर होता. आणि दॅट इज रिअली गुड थिंग. या. कारण नाही का, हे खारट तिखट अनुभव जेव्हा गुलाबजाममध्ये येतात ना, तेव्हाच त्या गुलाबाची टेस्ट नाही का जास्त वेळ टिकून राहते. आणि आय थिंक मला असं वाटते का यांच्या रिलेशनशिपच्या रेसिपीमध्ये नाही का, हा खारट तिखटचा गुलाबजामुन आतापर्यंत जरी एक्झिस्ट करत आहे, आतापर्यंत एक्झिस्ट करून राहिला, दॅट मीन्स का ते आताही आहे. आताही या दोघांमध्ये आताही तो गोडवा आहे. आणि दॅट इज रिअली अमेझिंग थिंग. या. म्हणजे आपण कोण्या व्यक्तीसोबत समजा जर आपण टाइम स्पेंड करून राहिलो आहे फॉर रिअली लॉंग टाइम, सो या गोष्टीसाठी आपल्याला काही गोष्टी रिअलाइज करून घ्यावं लागेल का आपल्याला समोर येणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत ते गुलाबजामुनच नाही राहणार. कधी भरीत राहील किंवा बेसन पण राहील, बट आपल्याला अंडरस्टँड व्हावं लागेल, की समोरून कोणताही बॉल येईल तरी आपल्याला प्लेट करायचं आहे आणि प्रॉपरली सेंचुरी मारायची आहे. म्हणजे हे एक गोष्ट कोणी क्रॅक आउट करून घेतली ना, तर टाइम इज जस्ट लाईक टाइम. या. म्हणजे तो आपल्या वेळेनुसार चालत राहील. बट जो गोडवा राहील ना, तो कंटिन्यू एक्सटेंड होत राहील. तो कधी खतम नाही होणार. आता राईट नाऊ विशाल श्रुतिकामध्ये जो गोडवा आहे 5 वर्षाचा, तो कमी जास्त होत गेला. बट तो कॉन्स्टंट राहिला. इव्हन समहाऊ वाढला पण. बट त्यामुळे काय एक प्रकारे बॉन्डिंग बनली आणि राईट नाऊ ते आता 5 वर्ष सोबत आहे. आणि समोर जाऊन पण ते सोबत राहणारच आहे. येस. अँड दॅट इज रिअली ऑसम थिंग. रिअली ग्रेट. फ्रँकली स्पीकिंग, म्हणजे मला असं म्हणायचं आहे, की तेव्हा मला असं वाटत होतं, की रिलेशनशिप बडी कुत्ती चीज आहे. या म्हणजे बडी चूतिया चीज आहे. म्हणजे कोणी समजा रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर नाही का आपण 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 त्या व्यक्तीची लाईफ स्पॉईल करून टाकतो. इव्हन स्वतःची पण लाईफ स्पॉईल करून टाकतो. या. कारण आपण टू मच अटेन्शन देतो त्या व्यक्तीला, तो पण व्यक्ती आपल्याला टू मच अटेन्शन देतो. आणि याच्यामध्ये ज्या नेसेसरी गोष्टी आहे ना, त्या एक प्रकारे हे होऊन जातात. हिडन होऊन जातात एक प्रकारे, म्हणजे स्टडी, पढाई, करिअर वगैरे समथिंग लाईक दॅट. बट या दोघांकडे पाहिल्यानंतर तेव्हा असं एक प्रकारे रिअलाइज होऊन जाते, की हे दोघं आत्ताही सोबत आहे. या दोघांना दोघांच्या प्रायोरिटी कळते. हे दोघं एकमेकांना अंडरस्टँड करतात.
रिलेशनशिप जे काही गोष्ट आहे, जे काही गोडवा आहे, जे काही ओव्हर अटेन्शन आहे ते तर आहे. बट समजा जर याला प्रॉपरली खाण्याचा प्रयत्न केला ना, तर प्रत्येक गोष्ट खूप चांगल्याने होते. म्हणजे मला तरी असं वाटते. म्हणजे आपण करिअर पण कडे फोकस राहतो, आपण रिलेशनशिपकडे पण फोकस राहतो. आपल्या प्रत्येक गोष्टी मेंटेन राहते. या दोघांनी आता हीच गोष्ट प्रॉपरली मेंटेन केली आणि त्यामुळेच हे आताही या स्टेजवर आहे की इट वॉज रिअली ग्रेट, रिअली ऑसम. माझा करीब 5.5 मिनिटाचा ऑडिओ फाईल बनून राहिली. टाइम लिमिट आहे. सो इट इज रिअली ग्रेट, रिअली ऑसम. 5 वर्ष झाले तुम्ही आताही सोबत आहे, पुढेही सोबत राहा. आणि एक दुसऱ्या सोबत राहा आणि सोबत ग्रुपमध्ये पण राहा. म्हणजे असं नका करू का झाले तुम्ही दोघं एकमेकांतून गुडगुडी करून चालले गेले आणि आम्हाला सोडून गेलं. नो नो नो. तुम्ही दोघं आहे, ग्रुप आहे, सगळेजण आहे, ग्रुप मोठा होत आहे आणि या ग्रुप मधला गोडावा आणि जे अटॅचमेंट आहे ते आताही राहणारच आहे. येस. सो राईट नो वेळ भेटत नाही, टाइम भेटत नाही वगैरे वगैरे समथिंग लाईक दॅट. प्रॉब्लेम असतातच. बट एक वेळ येतो ज्यावेळेस आपण सगळेजण सोबत राहतो आणि हीच ती वेळ आहे ज्यावेळेस तुम्ही हे ऐकून राहिले आहे. सो यू जस्ट लाईक पॉज दॅट बटन अँड एन्जॉय दिस मोमेंट. यस. So right now everything is good, everything is fine, and best of luck for Vishal and Shrutika right now and in the future also. Thank you.